आजच्या एपिसोडमध्ये घेऊन आलोय काही खास खास तुमच्यासाठी। नमस्कार, मी शेफ अजय द रिसॉर्ट हॉटेलमधून मँगोच्या सीझनमधल्या एक रेसिपी मी तुमच्यासमोर आणत आहे। ती आहे मँगो साल्सा पिझ्झा आणि त्याला लागणारे साहित्य तुमच्यासमोर आहे। पिझ्झा बेस, पिझ्झा गार्निश, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, काळी मिरपूड, मीठ, कापलेली भोपळा मिरची 3 प्रकारची, लाल, हिरवी आणि लाल, कांदा, अननस, कापलेल्या आंब्याच्या फोडी, आंब्याचा रस, कोथिंबीर आणि मोझरेला चीज। मँगो साल्सा पिझ्झा बनवण्यासाठी पिझ्झा बेस पहिला आपल्याला गरम करून घ्यायला लागेल। पिझ्झा बेस ठेवलेला आहे 4 ते 5 मिनिटांसाठी 250 डिग्री सेल्सिअसवरती। साहित्य आपण टॉस करून घेऊया। पिझ्झासाठी सर्वप्रथम आपण ऑइल पॅनमध्ये टाकू। तेल गरम झालं, त्यात कांदा, लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, थोडे अननसाचे तुकडे, स्वादानुसार मीठ, काळी मिर पावडर, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो आणि आंबा। हे चांगलं मिक्स करून घ्या। आता आपण आत ठेवलेला पिझ्झा बेस बाहेर काढून घेऊ। पिझ्झा बेस गरम झालेला आहे, त्यावर आंब्याचा रस स्प्रेड करूया। हा जो आंब्याचा रस आपण लावत आहे ह्यामध्ये काही साखर किंवा काही स्वीटनेस ॲड केलेली नाही आहे, हा फक्त आंब्याचा रस आहे। यावरतीच आता टॉस केलेले व्हेजिटेबल्स आणि थोडीशी कोथिंबीर आणि मोझरेला चीज ह्याला पुन्हा आपण ओव्हनमध्ये टाकूया 3 ते 4 मिनिटांसाठी चीज ग्रॅटिनेट होण्यासाठी। आता मँगो साल्सा आपण बनवून घेऊया। 3 प्रकारची भोपळी मिरची, कोथिंबीर, आंब्याचा रस। हा मँगो साल्सा आता रेडी आहे। आता पिझ्झा रेडी झाला असेल, आता आपण त्याला काढूया। हा चांगला बेक झालेला आहे, त्याला 4 भागांमध्ये आपण कापून घेऊया आणि आता पिझ्झा प्लेटवरती सर्व करूया। अशा प्रकारे आपला मँगो साल्सा पिझ्झा रेडी आहे।